नमस्कार, रामराम मंडळी. तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या काही एपिसोडचे रिव्ह्यू मी तुम्हाला या चॅनलवर शेअर केले होते. पण काही कारणांमुळे मला या एपिसोडचे काही एपिसोडचे रिव्ह्यू देता आले नाही. तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा कसा पाडलेला ज्योतिराव आणि सावित्रीबाईचा बालविवाह, लग्नापूर्वी सासरे विरुद्ध जावाई उद्भवलेली परिस्थिती. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेत लवकरच छोट्या सावी आणि ज्योतीचा विवाह सोहळा पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह सुरू असलेली लोकप्रिय मालिका मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. या मालिकेत प्रत्येक टप्पा प्रेक्षकांना आवडत असून आता मालिकेत सावी आणि ज्योतीचं विवाहबंधनात अडकतानाचं अत्यंत खास आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. हा विवाह सोहळा केवळ मालिकेपुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे. या अद्भुत विवाह सोहळ्याची मांडणी अत्यंत देखणी आणि काळाच्या पार्श्वभूमीला साजेशी करण्यात आली आहे. सावी आणि ज्योती यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण भावपूर्ण पद्धतीने सादर करताना परंपरा, विधी आणि संस्कृतीचा सन्मान राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. खंडोबाला लगीन चिठ्ठी अर्पण करण्याचा मंगल परंपरेपासून ते मुहूर्तमेढ रोवण्यापर्यंत प्रत्येक विधी मोठ्या श्रद्धेने साजरे केले जाणार आहेत. चुडा भरण्याचा हळूवार सोहळा, हळदीचा मंगल समारंभ, दागिने आणि साडीमागचं सांस्कृतिक व भावनिक महत्त्व या सगळ्या पारंपरिक रीतिरिवाजाचं सुंदर दर्शन आपल्याला इथे बघायला आणि अनुभवायला मिळणार आहे. परंपरा, संस्कार आणि भावनांनी नटलेला हा विवाह सोहळा सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवणार आहे. महाराष्ट्राच्या या विवाह सोहळ्याला प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जाईल अशी शंकाच नाही. पण तत्पूर्वी मालिकेत क्रांतिकारी तात्या टोपे यांची एंट्री झाली आहे. गावात हेरगिरी करताना ते छोट्या ज्योतीला हेरतात आणि त्यांची गावातील लोकांप्रती दक्षता पाहून त्याला आपल्या पुढील कार्यासाठी नेमतात. नायगाव शिरवाळच्या पाटलांच्या मुलीचे लग्न आहे. त्याच्या आदल्या रात्रीच आपण सरकारी खजिना पळवायचा असे ते ठरवतात. पण त्या पाटलाच्या पोरीचं ज्योतीसोबतच लग्न ठरलेलं असतं यापासून ते अनभिज्ञ असतात. शिवाय शिरवाळमध्ये सरकार खजिन्याची रखवाली करण्याची जबाबदारी सावीच्या वडिलांवर येऊन पडते. त्यामुळे सासरे विरुद्ध जावाई अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा विवाह सोहळा निर्विघ्न पार पडणार की नाही, की अडचणी येणार, हे आपल्याला आता पुढच्या भागात बघायला मिळणार आहे. अशाच एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअरही करा. तुम्हाला मालिकेत जे दाखवतात तेच शॉर्ट बट स्वीट असे रिव्ह्यू सांगणार आहे. आणि रिव्ह्यू आवडल्यास प्लीज या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब खूप अनमोल असणार आहे. धन्यवाद. हॅलो, आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचे एपिसोड रिव्ह्यू. सावी आणि ज्योतीच्या लग्नाची घरात धावपळ सुरू असते. भामा आत्या सावीच्या वडिलांना म्हणजे खंडूजीराव पाटलांना आवाज देत असते. खंडू, ए खंडू, अरे कुठे आहेस तू? मंगल कलश ठेवूया का म्हटलं तर म्हटला हो आणि आपणहून गायब झाला. अरे ती लक्ष्मी खोळंबली आहे, तिनं तरी कुठं कुठं लक्ष द्यायचं. 100 कामं असतात तिला. तेवढ्यात सावी येते आणि बोलते, अगं आत्या. तेव्हा भामा आत्या बोलते, या आल्यात बापाची बाजू घ्यायला. कशाला एवढी चिडतेस तू? तेव्हा भामा आत्या बोलते, कशाला म्हणजे तुझ्या बापाचा पत्ता आहे का इथे? तेव्हा सावी बोलते, काहीतरी महत्त्वाचं काम असल्याशिवाय जाणार नाहीत ते, येतील ते. तेव्हा भामा आत्या बोलते, तुझ्या बापाला एवढासा असल्यापासून ओळखते मी. घोडा जसा सोडल्यावर कसा उधळतोय तसा तुझा बाप उधळतो. तेव्हा सावी हसायला लागते. तेव्हा भामा आत्या पण हसायला लागते आणि बोलते, अगं हसतीस काय, तू बी तशीच आहे. पुन्हा भामा आत्या आवाज देते आणि मग बोलते की कुठं शोधायचं याला, कुठे गेला कुणास ठाऊक. आणि ज्योतीचे वडील तालमीत जातात. तेव्हा ज्योतीचे वडील ज्योतीच्या गुरूंना पान सुपारी देतात आणि बोलतात की ज्योती बोललाच असेल, पण तरीही मी तुम्हाला सांगतोय, ज्योतीचं लग्न ठरवलंय. रंगपंचमीच्या मुहूर्तावर लगीन आहे, तुम्ही यायलाच पाहिजे. तेव्हा त्याचे गुरु बोलतात की दादा, खरं सांगू तुम्हाला यायला जमेल असं वाटत नाही, मोठं जोखमीचं काम घेतलंय. तेव्हा ज्योतीचे वडील बोलतात, ते मला माहीत नाही. गुरु असल्याशिवाय शिष्याच्या डोक्यावर अक्षदा पडणार नाहीत. इकडे पाटील आणि त्यांचे काही साथीदार तो खजिना नायगाववरून पुण्याला जाणार आहे. त्याची पारख ठेवण्यासाठी त्यांना फौजदारांनी बोलवले असतं आणि ते त्यांना समजावून सांगत असतात की तुम्हाला कशी पाळख ठेवावी लागणार आहे, डोळ्यात तेल घालून म्हणून. आपले ज्योतीचे गुरु त्याच्या वडिलांना विचारत असतात की कुठे लगीन आणि कोणाचं आहे, कोणासोबत ठरलंय. तेव्हा ज्योतीचे वडील सांगत असतात की नायगावला आहे लगीन. नायगावचे पाटील आहेत बघा,
त्यांच्या मुलीशी लग्न आहे. पोरगी एकदम चुणचुणीत आहे बघा, ज्योत्याला शोभणारी. तेव्हा ज्योतीचे वडील बोलतात की बरं येऊ का. तेव्हा ते गुरुजी पुन्हा विचारतात की शिरबाळचं नायगाव म्हणतायत का. तेव्हा ज्योतीचे वडील बोलतात की हां, तुम्ही ओळखतात का त्यांना. तेव्हा ते गुरुजींना त्यांना माहिती असतं ते. तेव्हा ते बोलतात की नाही ओळखत नाही, लई लांबची जागा निवडली. तेव्हा ज्योतीचे वडील बोलतात की आता आलं जमून. तेव्हा गोविंदराव बोलतात की या बरं का, लग्नाला आमंत्रण देऊन ते जायला लागतात. इकडे ज्योतीचे गुरु बोलतात की म्हणजे नायगावच्या त्या पाटलांच्या मुलीच्या लग्नाच्या गडबडीत 12 गाव असतील, म्हणून आपण त्या रात्री नायगावच्या आसपास छापा घालायचा असं ठरविलं होतं आणि ते लगीन आपल्या ज्योत्याचंच निघालं. अवघड झालं. गोविंदराव त्यांना चिंतेत बघून बोलतात की सोयरा बरा आहे ना देवा. तेव्हा ते बोलतात की आता ते मला कुठे ठाव. तेव्हा गोविंदराव बोलतात की नाही, ते बोलता बोलता गप झाला म्हणून विचारलं. तेव्हा ते बोलतात की नाही, जाण्या येण्याचं विचार करत होतो. तेव्हा गोविंदराव बोलतात की 10 बैलगाड्या ठेवलेल्या आहेत आणि आयत्या वेळेला काही कमी जास्त झालंच की आहेच की. पाटील कुलकर्णींना बोलत असतात की मी काय म्हणतो, आपण बाकी गावच्या पाटलांना पण सांगूया. आता वजा अंगावर पडलंच आहे, ते आपल्या येशीतनं जाणारा खजिना सुखरूप जाऊ देऊया. तेवढ्यात महादू पाटीलांना बोलवायला येतो आणि सांगतो की आत्याबाई लई खवळल्यात, कलश बसवायचा आहे ना. तेव्हा कुलकर्णी बोलतात की पाटील तुम्ही जा, घरात लगीन घाई म्हणून. तेव्हा पाटील बोलतात की ठीक आहे साहेब, येतो मी म्हणतात. तेवढ्यात ते साहेब बोलतात की थांबा, अंगठा लावून जा. तेव्हा पाटील भय म्हणून अंगठा देऊन जातात. ते तालमीतल्या पोरांना त्यांचे गुरु सांगत असतात की आज आपण इथे जमलो या कारण खजिन्यावरचा बंदोबस्त वाढवला आहे. त्यासनी 10 बंदूकधाऱ्यांची उमग मिळाली आहे, त्यामुळे आज आपण बी माणसं वाढवतोया. तेव्हा ज्योतीचे गुरु त्यांनी काय काय करायचं, कसा कसा बंदोबस्त करायचा हे त्यांना समजावून सांगत असतात. तेव्हा ते सगळ्या पोरांना समजावून सांगत असतात की खजाना आल्यावर तो कसा लुटायचा आणि खजाना लुटल्यावर कोणी कोणी कुठल्या मार्गाने कुठे निघायचं. इकडे सावीचा चुडा भरण्याचा कार्यक्रम सुरू असतो. इकडे गुरूंनी सगळ्या पोरांना जबाबदारी दिल्यावर सगळे पोरं निघून जातात. तेव्हा ज्योती बोलतो की वस्तात मला कोणती जबाबदारी. तेव्हा गुरु ज्योतीला बोलतात की तुला जबाबदारी नाही, तुला आशीर्वाद. तेव्हा ज्योती बोलतो की मला आशीर्वाद नको, मला तुमच्याबरोबर यायचं आहे. तेव्हा गुरु बोलतात की ज्योत्या, मला माहीत आहे तुझ्यातला हुनर, तुझ्यातली आग, पण लग्नात कोण उभं राहणार. तेव्हा ज्योती बोलतो ते मला माहीत नाही, तुझ्यातली ही आग बघूनच तर तुला तात्याने निवडलं. पण न गं. तेव्हा ज्योती बोलतो पर का न गं. तेव्हा ते गुरु बोलतात की अरे तुझ्या वडिलांनी गोविंदरावांनी मला लग्नाचं आमंत्रण दिलं तुला आशीर्वाद द्यायला. तेव्हा ज्योती बोलतो की वस्तात मला तुमच्याबरोबर घेऊन चला. तेव्हा ते बोलतात की अरे तुला कसं घेऊन जाणार, तुला कसं या मोहिमेवर घेऊन जाणार, अंगाला हळद लागली असेल तुला आणि मोहिमेवर तुला घेऊन जायचं. तिथे काय घडलं तर सांगता येतं का वाईट वंगाळ. उद्या काही वाईट वंगाळ घडलं तर मांडवाला आग लागेल, नवरीच्या बाशिंगाला झळ लागेल आणि त्याचं सगळं पापाचा दोषी मी राहणार. तेव्हा ज्योती बोलतो की पण वस्तात तुम्हीच तर म्हणतात स्वराज्य पहिलं मग नंतर आपलं सुख. तेव्हा गुरु बोलतात ज्योती या वेळेला थांब आणि जायला लागत. तेव्हा ज्योती बोलतो की वस्तात तुमच्या तालमीतला हा पट्ट्या तुमच्या शब्दासाठी जीव बी देईल. तेव्हा ते बोलतात ज्योती कैचीत धरू नको. तेव्हा ज्योती बोलतो पण वस्तात म्या काय करू. तेव्हा ते त्याला सांगतात की निमूटपणाने लगीन कर, पोरीच्या दातात मांडव उभा असेल, सगळी पाहुणी मंडळी आली असतील. आता नाही म्हणू नकोस, तू जर यातनं मागे हटलास तर पोरीला बात लागेल. यात पडला असता पण लग्नाला होकार द्यायच्या अगोदर, पण आता ती येळ गेली, शिवाय तुझं वयही लहान. तेव्हा ज्योती बोलतो पण तात्या टोपे काय म्हणतील. तेव्हा ते बोलतात म्या सांगतो त्यासनी, उलट त्यांना कळलं की तुला मोहिमेत घेतलं आणि तुझं लगीन आहे तर त्यात ते रागवतील. ज्योती उगाच इळा मोडून खेळा करण्यात अर्थ नाही. तेव्हा ज्योती बोलतो नाही म्हणजे अनायसी नायगावातच मोहीम होती. तेव्हा ते त्याला समजवतात की तू या मोहिमेचा विचार करू नकोस, तू तुझ्या मोहिमेचा विचार कर, निघ आता, ही गुरुची आज्ञा आहे. तेव्हा ज्योती होकारार्थी मान हलवतो, गुरूंचा आशीर्वाद घेतो आणि जायला लागतो. तेव्हा गुरु बोलतात की ज्योती असं म्हणतात. तेव्हा गुरु थोडे भावूक होतात की ज्योती त्यांच्या शब्दाखातीर लगीन सोडायला तयार झालेला असतो म्हणून. तेव्हा ते ज्योतीला आशीर्वाद देतात. ज्योती चालला जातो. इकडे सावीच्या चुडा भरण्याचा कार्यक्रम असतो. तेव्हा सावीच्या घरी आलेल्या पाहुण्यांमधली एक बाई बोलते की सावी, पहिलं काकण सौभाग्याचं. तेव्हा दुसरी बोलते की दुसरं कंकण हे शालीनतेचं, संसारातील नवरसाचं. तिसरं कंकण
कंकण शोभे हाताला, नवरी चाले संसाराला. चौथं काकण नाजूक हाताला शोभे ओझे, पोरी तू सासर करशी आपलेसे. पाचवं काकण नाद किणकिणतो हाती, दीर नंदांची जपशील नाती. सहावं काकण लाजेची भरती, दोन्ही कुळांची वाढव ग कीर्ती. सहावं काकण प्रीती वाढावी. सातवं काकण प्रीती वाढते वाढावी, काया वाचा म्हणे तू पतीस शोभावी. आठवं काकण साज शोभतो हाती, आज पोरी तू झाला माझ्या हाच सौभाग्याचा चुडा. तेव्हा एक बाई बोलते की सावीच्या ये आता शेवटचं काकण भरते लेकीला. तेवढ्यात भरता भरता बांगडी फुटते आणि सावीच्या हाताला लागते. तेव्हा सावी ओरडते आणि बोलते अगं आई बांगडी फुटली. तेव्हा सावीच्या आईच्या चेहऱ्यावर चिंता असते. तेव्हा भामात्या बोलते की सावी लेकरा, अगं बांगडी फुटली नाही म्हणायचं, बांगडी वाढवली असं म्हणायचं. तेवढ्या तिथली एक बाई बोलते बांगडी वाढवली म्हणजे अपशकुनच झाला. तेव्हा सावीलाही डोक्यात तेच घुमत असतं आवाज की बांगडी वाढवली म्हणजे अपशकुनच झाला. इकडे गोविंदरावांच्या घरी सगळे लग्नाला जायची तयारी करत असतात. इकडे गोविंदराव राजारामला आवाज देतात आणि बोलतात की राजारामा, एका बैलगाडीत चारा आणि कडबा भर बाबा. तेव्हा राजाराम बोलतो की अहो दादा तुम्ही नका काळजी करू, एका गाडीत चारा आणि ते सगळं भरलंय, म्हणजे सकाळ उजाडली की लगेच बैलगाड्या झुंपायच्या आणि निघायचं. तेवढ्यात ज्योतीची आई बोलते की राजारामा, अरे अण्णा, मासोळ्या जोडवी पारूला सगळं सामावून ठेव, नाही तर ती इथेच विसरायची. तेव्हा सगुणा येते आणि बोलते की राजाराम, अरे ज्योतीची कापडं टाक बाबा गाडीत, विसरतील अजून. तेव्हा गोविंदराव सांगत असतात की राजारामा सगळ्यांना सांगितलंय ना पाठे निघायचंय म्हणून. तेव्हा राजारामही बोलतो की सगळ्यांना सांगितलंय, सगळे वेळेवर येतील, मग सगळी आली की आपण निघू. ज्योतीला ताट्या टोप्यांचे आणि त्याच्या गुरुचे सारखे तेच वाक्य आठवत असतात की त्याला खजिना लुटण्यासाठी त्यालाही जायचं असतं. तेव्हा ज्योतीचं मन खात असतं. तेव्हा ज्योती बोलतो की एवढ्या मोठ्या मोहिमेत आपल्याला भाग घेता नाही आला, आपल्याला नाही म्हणायला पाहिजे होतं, पण अजूनही आपण बोलू शकतो. ज्योती बोलत असतो की काय बी झालं तरी म्या मोहिमेत भाग घेणारच. तेव्हा ज्योतीचंच मन त्याला उत्तरतं मोहिमेत भाग घेणार. आणि मग तिचं काय, जी हातात चुडा भरून लग्नाची वाट बघत बसली या, दुसऱ्यासाठी त्या निरागस पोरीला दुःख देतोस, हे शोभतं का तुला? तेव्हा ज्योती बोलतो नाही, हा स्वार्थी विचार झाला, प्रत्येकाने असा स्वार्थ पाहिला तर देशासाठी कोण उभं राहणार. ते काय नाही, माझा विचार पक्का आहे. तेव्हा ज्योतीचं दुसरं मन त्याला बोलत असतं, हसत असतं आणि बोलतो देशासाठी विचार करणारा तू आणि बायकोला मात्र इरीत ढकलणार, त्यात त्या सावित्रीची काय चूक रे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.